आणि ज्येष्ठांचा एक कार्यकर्ता या नात्यानं मी एक चांगलं काम केलं, कदाचित त्याची पावती मला मिळाली. मी आमदार म्हणून कधी काम करत नाही, कारण मला ज्येष्ठांचा आणि माझ्या नेत्यांचा असे सूचना आहेत ना, त्यांचं मार्गदर्शन आहे. नमस्कार, मी रश्मी केडीकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आज आपण आलो आहेत आरमोरी या विधानसभा क्षेत्रात आणि आज इथल्या अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीशी आपण चर्चा करणार आहोत. एकंदरीतच त्यांची ओळख ही विकास पुरुष या नावाने आहेत आणि नुकतीच त्यांना बीजेपीकडून उमेदवारीही घोषित झालेली आहे. तिथले आता सध्या विद्यमान आमदार आहेत. आत्ता माझ्यासोबत आहेत कृष्णाभाऊ गजबे. दादा, तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद की मला माझ्या भारतीय जनता पार्टीचे माझे नेते, महायुतीचे नेते आणि माझ्या क्षेत्रातले माझे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय अरविंद शौकरजी पुरडीवार साहेब, माझे मार्गदर्शक प्रकाश शौकरजी पुरडीवार साहेब आणि स्थानिकले किसनजी मोतीभाऊ आणि ज्येष्ठ माझे मार्गदर्शक आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सर्व माझे जनता जनार्दन आणि माझे कार्यकर्ते. मी गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी एक आरमोरी निर्वाचन क्षेत्राचा प्रतिनिधी या नात्यानं आणि ज्येष्ठांचा एक कार्यकर्ता या नात्यानं मी एक चांगलं काम केलं, कदाचित त्याची पावती मला मिळाली आणि तिसऱ्यांदा मला उमेदवारी हे बहालगिरी घोषित झाली, त्याबद्दल घोषित झाली आणि याची दखल मात्र तुम्ही नवराष्ट्राने गेली, त्याबद्दल सर्वांचा नमस्कार. नक्कीच नक्कीच. मी त्यावर येणार होतो की 2 टर्म आमदारकी झाली, आता परत हे तिसऱ्यांदा हॅट्रिक तुम्ही करणार आहात. तर एकंदरीतच आपण पाहिलं तर विकासाचा यावेळेस कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवणार आहात? नाही, विकास मी एक सेवकच आहे या मतदारसंघाचा. मी आमदार म्हणून कधी काम करत नाही, कारण मला ज्येष्ठांचा आणि माझ्या नेत्यांचा असे सूचना आहेत ना, त्यांचं मार्गदर्शन आहे की आमदार मी ज्या वेळेला 2014ला झालो त्यावेळेला मला एक तालमीमध्ये शिकवलं की आता आमदार कसा असायला पाहिजे. आम आदमीच्या दारात तुला जावं लागेल आणि स्थानिक मुद्दे असतील, काही समस्या असतील, त्या माझ्या मतदारांच्या किंवा जनता जनार्दनांच्या सुखदुःखामध्ये तुला सामील व्हावं लागेल. हे कार्य तुला करावं लागेल, आमदार म्हणून नाही. एक कार्यकर्ता या नात्यानं हे काम करावं लागेल, ही मला त्यांनी जाण दिली आणि मार्गदर्शन, माझे ज्येष्ठ मार्गदर्शक त्यांनी सूचना केल्या, त्या पद्धतीने मी कार्यरत करत राहिलो आणि याचंच पावती मला आज मिळाली. म्हणून विकास करत असताना मी एक कार्यकर्ता या नात्यानं सकाळी उठलो, फ्रेश झालो की बस घराच्या बाहेर पडतो. एकही दिवस असं गेलं नाही की मी पूर्ण वेळ घरी राहिलो. आज जनता जनार्दनांना माहिती आहे की ज्या वेळेला निवडणूक जरी आता आज या ठिकाणी आहे, उद्या मी माझा उमेदवारी अर्ज सादर पण करणार आहे, तरी पण परतीचा पाऊस ज्या वेळेला 4 दिवसाच्या आधी आला तर शेतकऱ्यांची आमच्याकडे धान जास्त होतं. बरोबर. तर या धान कोणाचं कटाई झालेलं आहे, कोणाचं धान पडलेलं आहे परतीच्या पावसामुळे, त्या शेतकऱ्यांची नुकसान झाली, त्याचं पंचनामा व्हावं हे वरिष्ठांना म्हणजे ज्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, यांचे पंचनामा झाले किंवा नाही म्हणून स्वतः मी बांधावर जाऊन आलेलो आहो आणि इकडे फॉर्म भरायचं आहे, ते होईल नंतर. पण जनता जनार्दनच्या ज्या समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, त्यांच्यामध्ये सामील व्हावं लागतं. अशा कार्य मी करत राहिलो आणि त्याच पद्धतीनं मला नवीन असं काही नाही आहे, पण ज्या प्रलंबित माझ्या ज्या काही कामं आहेत हे या वेळेला मात्र पूर्णत्वास आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि जास्तीत जास्त स्थानिक जे मुद्दे आहेत, स्थानिक जे प्रश्न आहेत, त्या स्थानिक प्रश्नामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, आरोग्याची असेल, शिक्षणाची सोय असेल, सिंचनाची सोय असेल, शेतकऱ्यांना माझ्या परिसरामध्ये विद्युतची जास्त समस्या आहे, ते मी मागच्या 2019 ते 24पर्यंत मी म्हणजे त्यांना मंजुरी दिलेल्या आहेत. काही कामं सुरू आहेत, ते पूर्ण करण्याचा या सत्रामध्ये मी नक्की प्रयत्न करणार आहे आणि जनता जनार्दनांना न्याय देणार आहे. बिलकुल. कुठेतरी आता आल्यानंतर आम्ही चर्चा केली, बऱ्याच काही लोकांशी भेटलो, कुठेतरी विरोधकांचं म्हणणं आहे की कामं झाली नाही आहे, वेळेवर कामं करतायत, असे काही आरोप तुमच्यावर केले जातात, त्यावर काय सांगा? वेळेवर कामं आज चालू आहे. वळसा नगरामध्ये जे विरोधक म्हणत असतील त्या विरोधकांनी काम केलेला नाही, तो काम अख्खा 35 ते 40 वर्षे झाले का बसस्थानक हा रस्त्यावर व्हायचा या ठिकाणी, त्या बसस्थानकाची व्यवस्था कोणी केली नाही. मी मागच्या टर्ममध्ये ते जागा उपलब्ध करून दिली, जागा उपलब्ध झाल्यानंतर ते मंजूर केलं आणि आज चला माझ्यासोबत बस स्थानकाचं काम सुरू आहे.
या नगराची दिवसेंदिवस वाढ होत चालली. हा रेल्वेचा आता वळसा माझा 2 विभागामध्ये विभागणी जातं, रेल्वेच्या त्या बाजूला आणि या बाजूला. तर रेल्वेच्या त्या बाजूला पिण्याच्या पाण्याची खूप समस्या होती. त्याच्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये त्याचं पूर्ण नकाशा तयार केला, DP प्लॅन तयार केला. ते शासनाकडनं, महाराष्ट्र शासनाकडनं ते मंजूर केलं. जवळपास 68 ते 70 कोटीचं हा प्लॅन आहे, हा मंजूर केला. मंजूर तर नाहीच नाही, त्याचं भूमिपूजन केलं, काम पण सुरू झालेलं आहे. का सर्वांना एक शुद्ध पाणी मिळावं. कारण का भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा संकल्प आहे का विकसित भारत करायचा आहे. तर सन्मान्य मोदी साहेब एकटे तर विकसित भारत करू शकणार नाही ना. ते तळागाळात जावं लागेल आपल्याला. ज्या प्रतिनिधी या नात्यानं काम करावं लागेल. प्रत्येकाची ती जबाबदारी आहे. तर यांना हर घर नल हर घर जल याच्याप्रमाणे प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. विकसित भारत झालं पाहिजे. विकसित भारत जर होईल तर पहिल्यांदा घर, मग गाव, गाव झाल्यानंतर तालुका, तालुका झाल्यानंतर जिल्हा, जिल्हा झाल्यानंतर राज्य आणि मग भारताला आपण करू. अशा माध्यमातून माझे काम सुरू आहेत. आता विरोधकांना काही मुद्देच नाही आहेत ना त्यांच्याकडे, काय केलं नाही, काही नाही. त्याच्यामुळे ते बोलू शकतात, पण माझे काम मात्र सुरू आहेत. नाही, बरोबर आहे. आता कुठल्याही निवडणुकीत म्हटलं किंवा सामान्य माणसांचा तो प्रश्नच असतो. वीज, पाणी आणि रोड हा सगळ्यात मोठी समस्या. आणि विचाराआधीच तुम्ही हे सगळं बोलून दिलं. पण एकंदरीतच तुमचा जो हा कार्यकाळ राहिलेला आहे त्यामध्ये एखादी असं काम जे तुम्हाला वाटतं की मी केलं आणि रिमार्केबल ते काम आहे, ते तुम्ही लोकांसाठी केलेलं आहे? हां, हे लोकांसाठी आता पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. आज माझ्या बसस्थानकाला इथून जाताना एवढी गर्दी राहतं, ॲक्सिडेंट तर होत नाही ना, शंका निर्माण होतं. तुरंत काम काय मी 2 दिवसाआड तिथं जात असतो. काम फास्ट करा, मला इथं बसस्थानक आवश्यक आहे. तोही केलं. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे माझ्या क्षेत्रामध्ये झाडीपट्टी रंगभूमी आहे की या विदर्भामध्ये नावाजलेला आहे. तर एक रंगमंदिर व्हावं, एक नाट्यगृह व्हावं, त्याच्यासाठी जागा तयार करून दिली, फंड आणलं. तो पण मंजुरीत आहे माझं, त्याचं पण काम करू शकतो. हो, म्हणजे असं नाही आहे की या परिसराला अनुसरून आपण काम करत असतो. दुसरं एक असं काम मी सांगतो आहे की मागच्या बजेटमध्ये 2019च्या आमचे वित्तमंत्री सुधीर भाऊजी मुनगंटीवार साहेब होते आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आता आमचे पालक त्यांनी स्वीकारले आहे गडचिरोली जिल्ह्याला. त्यांच्या बजेटमध्ये 120 करोड, माझी एक जवळच आहे ती 2 किलोमीटरला, महाराष्ट्र राज्य पशु प्रजनन केंद्र, वडूमाता म्हणतो आपण, त्या ठिकाणी दूध डेअरी आपल्या साध्या भाषेमध्ये. ह्या दूध डेअरी सर्व स्ट्रक्चर्स तयार आहेत, पण त्याचं डेव्हलप हे कमी झालेलं होतं. कारण का त्यांचं ते कारणं आहेत, महामंडळामध्ये गेलं, मग काय केलं. परंतु आज मी त्याला हातामध्ये पकडलेलं आहे की त्याला 120 करोड हे बजेटमध्ये मंजूर करत असताना शासन बदललं, थोडं पेंडिंग राहिलं होतं, पण ते पुन्हा ओपन केला. याचं कारण असं की ज्येष्ठ मार्गदर्शक अरविंद शाहूकर पोडीवार साहेबांची कल्पना आहे का शेतकरी वर्ग आहे, त्या शेतकरी वर्गांना एक थोडासा आधार, आर्थिक सहाय्य त्यांना मिळावा, म्हणून ही मोठी संकल्पना आहे की या डेअरीमध्ये जर आपण बजेट तसं तयार केलं की दुधापासून ज्या प्रक्रिया करून ज्या वस्तू तयार होतात त्या वस्तू पूर्ण या ठिकाणी तयार करायच्या आणि ज्या वस्तू तयार होतात त्यांना गुणवाना ब्रँडनी त्या विकसित म्हणजे प्रसिद्धी करायची. मग दूध संकलन कसं होईल, तर हा प्लॅन शासनाचं धोरण आहे. गाई म्हशी आपण शासनाकडनं देतो, तो जास्त प्रमाणात आपण द्यायच्या आणि गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4ही जिल्ह्याला तो व्यवसाय चांगला मिळू शकतो आणि इतकं दूध संकलन त्या ठिकाणी होईल आणि माझ्या शेतकरी बंधूंना थोडंसं आर्थिक सहाय्य त्यांना मिळेल. ही संकल्पना माझी आहे, सुरू पण झालेलं आहे. खूप खूप सुंदर अशी ही संकल्पना आणि काहीतरी वेगळी संकल्पना आहे जी तुम्ही तुमच्या आपण लोकल याच्यावर काम करत असताना ती केली आहे. दादा, इतका विकास काम केला आहे, सातत्याने लोकांपर्यंत तुम्ही पोहोचत असता. काय वाटतं त्या विकास कामांच्या याच्यावर किती मतदार तुम्हाला साथ देतात? नाही, मतदार माझं खरंच, मी त्यांचं माझा प्रेम, आशीर्वाद माझा मतदार बंधूंचं खूप आहे. कारण मेन म्हणजे काय, मी स्थानिक आधीच सांगितलं की शेतकऱ्यांना सिंचन, माझ्या गाढव्या नदीला 12माही पाणी वाहत राहतं. कारण गाढवी नदी अशी आहे की एठ्याडो गोंदिया जिल्ह्यामध्ये असला तरी त्याचा उपयोग मात्र
भंडारा जिल्ह्यालाही होतं, गोंदियालाही नाही, गडचिरोली जिल्ह्यालाही त्याचं होतं. पण वडसाचा अर्धा भाग वंचित राहतो, आरमोरीचा अर्धा भाग वंचित राहतो. पण लागूनच मात्र गाढवी नदी आहे, सती नदी आहे, तिला बारमाही पाणी राहतं गाढव्या नदीला. तर त्या ठिकाणी जर ब्रिज कम बंधारे जर आपण केले तर शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा ही निर्माण होईल आणि तो भूगर्भातली जी पातळी आहे पाण्याची ही खाल गेलेली आहे, खोल आपण जे शब्द वापरतो खोल गेलेली आहे. शासनाच्या ज्या विहिरी वगैरे देतो त्या विहिरीला पाणी वाढेल, भूगर्भाची पातळी वाढेल, त्या पाण्याचं सिंचन होईल. म्हणून एकच माझं मंत्र आहे, सन्माननीय गडकरी साहेब नेहमी म्हणत असतात की धावत्या पाण्याला चालतं कसं येईल, चालत्या पाण्याला थांबवतं कसं येईल आणि थांबत्या पाण्याला म्हणजे थांबलेला पाणी आहे त्याचा उपयोग कसं करता येईल, या संकल्पनेमधून मी काम करत आहेत. माझ्या क्षेत्रामध्ये करोडो म्हणजे मामा तलावाचं प्रसिद्ध असलेलं माझं आरमोरी क्षेत्र आहे. म्हणजे भंडारा नंबर 1, नंबर 2 गडचिरोली जिल्हा आहे की मामा तलाव आहेत. त्या मामा तलावाच्या विविध योजनेच्या माध्यमातून खोलीकरण, वेस्टवेअर, त्याची वायपाट आहेत, हे तयार करण्याचं माझं चालू आहे. राज्य शासनाने करोडो रुपये मी मंजूर केलेले आहेत. आता आकडं मंजूर झालेले आहेत हो, ते आता कामं चालू आता पाण्या पावसामुळे थोडं थांबलेले आहेत. म्हणजे इथंच नाही आहे, त्या ग्राउंड लेवलवर शेतकऱ्यांना किंवा मतदारांना त्या सुविधा निर्माण करून द्यायचा हा संकल्प माझा आहे. तुमचं विजन खूप वेगळ्या पद्धतीने जे आहे ते चालतं दादा. शेवटी मी हेच म्हणेन की आमच्या प्रेक्षकांना दर्शकांना तुम्ही काय सांगणार? नाही, एवढीच विनंती करतो आहे की मला गेल्या 10 वर्ष जो प्रेम, आशीर्वाद आणि जो ऋणानुबंध जपून ठेवलेला आहे आणि माझ्या कार्याची पावती तुम्हीच दिलेल्या आहेत. माझे सर्व अधिकार हे जनता जनार्दनाला आहेत. ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे, त्या मार्गदर्शनामध्येच मी काम करत असतो. मात्र आशीर्वाद मला जनतेचं मिळतं आहे हा मला विश्वास आहे. बिलकुल बिलकुल, आणि हा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहणार. सर, आज तुम्ही नवराष्ट्र नवभारत सोबत बोललेत, तुमचा वेळ दिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि पुढील वाटचालीसाठी आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर आज आपण आरमोरी या विधानसभा क्षेत्रात आलो आहे आणि कृष्णाभाऊंशी आपण गप्पा केल्या. खरं तर मी आली तेव्हापासून या गोष्टी होती की हसमुख नेता असं यांचं आहे आणि ते का म्हटलं जातं ते आपण पाहिलं. त्यांचं वेगवेगळं व्हिजन आहे, तळागाळातील नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आरमोरी या विधानसभा क्षेत्रासाठी त्यांनी बऱ्याचशा संकल्पना त्यांच्या डोक्यात आहे. एक नवीन मला हे झालं की हे झाडीपट्टीतील एक वेगळी संस्कृतीबद्दल तुम्ही बोलले, त्यासाठी नाट्य मंदिर ते इथे उभारण्याच्या विचारात आहे. अजूनपर्यंत मला नाही वाटत की मी ऐकलं या गोष्टी कोणाकडनं. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे त्यांचे विजन आहे, त्यांचे प्रकल्प आहे, त्यांनी आपल्यासोबत सांगितले आणि ते असेच सुरू राहतील अशी मी आशा करते. आणि या आरमोरी विधानसभा क्षेत्राबद्दल आता तर तिकीट BJPची जी आहे ती झाली आहे, पण पुढे कोण आहे यांच्या विपक्ष अजूनपर्यंत ठरलेला नाही आहे. आणि यांचं पुढे काय होणार, आरमोरी विधानसभा क्षेत्रात पुढे काय होणार, या विधानसभा निवडणुकीच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी किडीकर, नवराष्ट्र, आरमोरी.